नमस्कार मित्रांनो, स्वामीराज इन्फोटेक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी तुमचा मित्र गोपाल सुतार। आज आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड काढायचे कसे। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही तुमचं आयुष्यमान भारत तुमच्या मोबाईलवरून डाउनलोड करू शकता, तेही 5 मिनिटात। तर आता आयुष्यमान भारत कार्ड लागणार कुठे? तर मित्रांनो, जर तुम्हाला गंभीर आजार असेल तर त्यावर तुम्ही आता कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती वर्षाला 5 लाखांपर्यंत हा विमा घेऊ शकतो। तुमचा इलाज हा पूर्णपणे मोफत होऊ शकतो। तर 5 लाखांपर्यंतचा विमा हा आहे आणि तुमचा 5 लाखांपर्यंतचा उपचार हा प्रत्येक वर्षी विनामूल्य होऊ शकतो। तर त्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड हे महत्त्वाचे आहे। तर ते डाउनलोड कसे करायचे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न केला आहे। अगदी 5 मिनिटात तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हे कार्ड डाउनलोड करू शकता। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त गरजूंपर्यंत शेअर करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर बघा मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट साईटवर रिडायरेक्ट होऊन जायचं आहे। तसंच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देखील दिली आहे। तर इथे तुम्हाला लॉग इन ॲज 2 ऑप्शन दिसतील, एक बेनिफिशियरी आणि एक ऑपरेटर। तर त्यापैकी बेनिफिशियरीवर ऑलरेडी क्लिक आहे ते तसंच ठेवायचं आणि इथे तुम्हाला दिलेला हा कॅप्चा कोड इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। या प्रकारे तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP आल्यानंतर OTP तुम्ही भरला आहे आणि कॅप्चा कोड तुम्हाला टाकून लॉग इन करायचं आहे। तर लॉग इन झाल्यानंतर तुम्ही अशा पेजवर रिडायरेक्ट होता। तिथे तुम्हाला स्कीम कोणती आहे, तर आपल्याला PMJY म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्यावर तुम्हाला क्लिक ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट म्हणजे तुमचं राज्य तुम्हाला निवड करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला स्कीम म्हणजेच आपल्याला PMJY PMJPJY या ठिकाणी तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा तुम्हाला निवड करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे फॅमिली ID काय आहे, फॅमिली ID किंवा PMJY ID किंवा आधार नंबर यापैकी तुम्हाला तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही त्याचा नंबर टाकू शकता। जर काहीच अवेलेबल नसेल, तुमच्याकडे आधार कार्ड आहे, आधार कार्ड टाकून तुम्ही इथे तुमचा आधार कार्ड नंबर इथे तुम्ही टाकू शकता आणि आधार कार्ड टाकून तुम्हाला इथे समोर दिलेला कॅप्चा कोड इथे या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड भरल्यानंतर तुम्हाला इथे सर्चवर क्लिक करायचं आहे। तर सर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता खाली या प्रकारे नावं ओपन होतील। तर तुमचा फॅमिली ID म्हणजेच तुमचा रेशन कार्ड नंबर तुम्हाला दिसेल, तुमचा ॲड्रेस तुम्हाला दिसेल आणि खाली तुम्हाला तुमचे नावं दिसतील। तर त्या प्रकारे जे व्हेरीफाय झाले असतील तर ते हिरव्या कलरमध्ये येतील, जे नॉट जनरेटेड म्हणजे जनरेट झाले नाही किंवा साठी तुम्हाला केशरी कलर येईल आणि अनडिफाईंड म्हणजे त्यांना आपण KYC आता अद्यापपर्यंत केलेली नाही, तर असे देखील ऑप्शन इथे येणार आहे। तर बघा मित्रांनो, आपल्याला आता जे व्हेरीफाय झालेलं आहे, तर मित्रांनो आता जे अप्रूव्ह झालं आहे आपल्याला ते डाउनलोड करायचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला ॲक्शन एक ऑप्शन दिसेल ॲक्शन म्हणून, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक ॲरोचं चिन्ह दिसणार आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तुमच्यासमोर या प्रकारे ऑथेंटिकेट युअर सेल्फ युजिंग आधार नंबर, तर बघा तुमचा आधार नंबरचे शेवटचे 4 आकडे तुम्हाला इथे दिसणार आहेत आणि खाली व्हेरीफाय म्हणून तुम्हाला आला आहे, तर व्हेरीफायवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला एक तो कन्सेंट फॉर्म तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि तुम्हाला अलो म्हणायचं आहे। अलो म्हटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2 OTP आलेले असतील, एक आधार OTP आणि एक बेनिफिशियरी OTP। तर दोघी OTP तुम्हाला दोघी ठिकाणी टाकून आधारच्या ठिकाणी आधारचा OTP टाका आणि बेनिफिशियरी OTPच्या ठिकाणी बेनिफिशियरी OTP टाका आणि ऑथेंटिकेट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी दोघी OTP फिल झाल्यानंतर ऑथेंटिकेट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही पुढच्या पेजवर रिडायरेक्ट होणार आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसेल आणि तुमचं नाव दिसेल, तुमचं वय दिसेल, ते कार्ड स्टेटस तुम्हाला ॲप्रूव्ह दिसणार आहे। तर इथे आपल्याला डाउनलोड कार्ड करायचं आहे, तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर डाउनलोड कार्डवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथे फोटोच्या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्याकडे जर फिंगरप्रिंटचं मशीन असेल तुम्ही त्याच्यावरून KYC करू शकता। तुमच्याकडे आयरिस स्कॅन म्हणजे डोळे स्कॅन करायचं मशीन असेल तर तुम्ही त्याच्याने करू शकता, परंतु तुमच्याकडे जर काहीच नसेल तर तुम्ही आधार कार्ड OTP इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय म्हणायचं आहे। तर व्हेरीफाय म्हटल्यानंतर तुम्हाला परत एक कन्सेंट फॉर्म येईल, तिथं तुम्हाला अलो करून द्यायचं आहे। अलो केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत 2 OTP येतील।
तर दोघी OTP फिल झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे कार्ड आहे ते कार्ड डायरेक्ट डाउनलोड होणार आहे। तर या प्रकारे तुमचं कार्ड डाउनलोड होईल। तसेच तुम्हाला मेंबर ID तुम्हाला तुमचा दिसणार आहे आणि तुम्हाला इकडे डाउनलोडचं ऑप्शन येईल, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर तुमचं आयुष्यमान भारत कार्ड हे तुमच्या ॲडोब ॲक्रोबॅट किंवा तुमच्या दिलेल्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे। तर मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने आपण आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करू शकतो। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू किंवा पेशंटपर्यंत शेअर करा। भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।